नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे नॉमेनक्लेचर. तुम्हा सर्वांना माहीत आहे, नॉमेनक्लेचर दोन प्रकारचं असतं. पहिल्या प्रकारचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम, दुसऱ्या प्रकारचं नॉमेनक्लेचर IUPAC नेम सिस्टीम. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आज पहिल्यांदा आपल्याला कॉमन नेम सिस्टीमबद्दलची माहिती घ्यायची आहे. तर कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं नाव देतात याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. काही मुख्य कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीम आपण घेऊया. आणि कॉमन नाव देत असताना काही महत्त्वाचे शब्द आपल्याला माहीत पाहिजे. त्या शब्दांची ओळख पहिल्यांदा आपण करून घेऊयात आणि मग एक एक नाव आपण तयार करूयात. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. बाबांनो, कार्बनची संख्या किती आहे आणि कार्बनची संख्या किती असल्यावर कोणता शब्द वापरायचा हे आपण माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग आता कोणकोणते शब्द आहेत, एक शब्दांची ओळख तुम्हाला मी करून दाखवतो. पहा, समजा कार्बन 1 आहे. कार्बनची संख्या फक्त 1 आहे. कार्बनची संख्या 1 असेल तर 1 कार्बनसाठी शब्द वापरायचा फार्म. फार्म म्हणजे कार्बन 1 असणे. कॉमन नाव देत असताना काही कंपाऊंडला आपल्याला हे शब्द वापरायचे आहेत. आणि अशा प्रकारच्या कंपाऊंडला नाव देत असताना एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं. कार्बनची संख्या 1 असेल तर म्हणा फार्म. कार्बनची संख्या जर 2 असेल, कार्बनची संख्या 1 असेल तर म्हणा फार्म. कार्बनची संख्या 2 असेल तर म्हणा ॲसिड. फार्म ॲसिड, फार्म ॲसिड, फार्म ॲसिड. कार्बनची संख्या जर 3 असेल, कार्बनची संख्या 3 असेल तर म्हणा प्रोपिओन. प्रोपिओन, फार्म ॲसिड, प्रोपिओन. कार्बनची संख्या जर 4 असेल तर म्हणा ब्युटीर. आणि कार्बनची संख्या जर 5 असेल तर म्हणा व्हॅलेर. हे 5 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या 5 शब्दांचा वापर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडला नाव देताना होणार आहे. असे कुठले कंपाऊंड्स आहेत मी एक सांगतो. पहिल्यांदा हे 5 शब्द लक्षात ठेवा, विसरू नका. म्हणा माझ्या मागं. कार्बनची संख्या 1 फार्म, कार्बनची संख्या 2 ॲसिड, कार्बनची संख्या 3 प्रोपिओन, कार्बनची संख्या 4 ब्युटीर, कार्बनची संख्या 5 व्हॅलेर. म्हणा फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटीर व्हॅलेर. म्हणा फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटीर व्हॅलेर. आणि मग या शब्दांचा वापर केल्यावर कसं नाव लिहायचं असतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघूया. पहिल्यांदा हा शब्दप्रयोग आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि एवढा कन्सेप्ट लक्षात आला की बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या लक्षात येतील आणि बाकीचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला कळून जातील. ओके, आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात आणि एका प्रकारच्या कंपाऊंडचं नाव कसं देतात ते आपण समजून घेऊयात. ओके, पहा. पहा, आता समजा आपल्या समोर अल्डिहाइड आहे. नीट आहे का बरं काय वस्तू सर्वांनी. अल्डिहाइड आहे आणि समजा आपल्याला अल्डिहाइडला नाव द्यायचं आहे. अल्डिहाइडला कॉमन नाव द्यायचं आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. अल्डिहाइडचं कॉमन नाव अल्डिहाइडचं असतं. कॉमन नेम. अल्डिहाइडचं कॉमन नेम का असणार आहे? अल्डिहाइडच. नीट लक्षात घ्या बरं का. अल्डिहाइडचं कॉमन नाव का असणार आहे? अल्डिहाइड. ओके, आता हे पुसून लिहितो थोडंसं मी. इकडे दिसणार आहे. पहा, अल्डिहाइडचं कॉमन नाव, कॉमन नेम का असेल हो? अल्डिहाइड. आपण सर्वांनी नीट लक्षात घ्यायचं आहे. बघा मी काय सांगतोय. अल्डिहाइड तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. अल्डिहाइडचं कॉमन नाव काय आहे? अल्डिहाइड आहे. मग आता कसं नाव द्यायचं काही उदाहरणं घेऊन सांगतो. आता नाव देत असताना पहिल्यांदा हा शब्द वापरायचा. कार्बनच्या संख्येप्रमाणे तो शब्द वापरा आणि त्याच्यासमोर अल्डिहाइड लिहावा, म्हणजे त्याचं नाव तयार होईल. अल्डिहाइडला कॉमन नाव कसं लिहायचं हे आता आपण शिकणार आहोत. एक उदाहरण तुम्ही व्यवस्थित ऐका, तुमच्या लक्षात येईल. पहा, एक्झाम्पल नंबर 1, HC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. ह्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे? C डबल बॉन्ड OH. तुम्हाला माहित आहे C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड. आता हा अल्डिहाइड आहे. आता या अल्डिहाइडमध्ये कार्बन किती आहे? 1 आहे. कार्बनची संख्या 1 असेल तर काय वापरायचं? फार्म. हो का, फार्म. आणि मग पुढे लिहायचं अल्डिहाइड. फार्माल्डिहाइड. म्हणा फार्माल्डिहाइड.
बघा दोन शब्द. पहिला शब्द फार्म. फार्म का बरं लिहिलं? कार्बन एक आहे म्हणून, आणि हा CHO म्हणजे अल्डिहाइड आहे म्हणून अल्डिहाइड नाव झालं फार्माल्डिहाइड. अशा प्रकारचं फार्माल्डिहाइड याचं नाव तयार झालं. असं एक एक नाव आपण तयार करू. दुसरं बघा, CH3 C डबल बॉन्ड O H. मोजा कार्बन 1 2. कार्बनची संख्या 2 असेल तर काय शब्द येईल? ॲसिट. हा का, हे ॲसिट. याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? 2 आहे, आणि कार्बनची संख्या जर 2 असेल तर शब्द कुठला येणार आहे? ॲसिट. म्हणून 1 2 ॲसिट. आता अल्डिहाइड आहे म्हणून समोर लिहा अल्डिहाइड. नाव झालं ॲसिटाल्डिहाइड. नाव झालं ॲसिटाल्डिहाइड. फार्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड. तिसरं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O H. आता एका एका प्रकारच्या उदाहरणाचं एक एक नाव आपण व्यवस्थितपणे लिहायचा प्रयत्न करूयात. आता बघा, आता याच्यामध्ये मोजा कार्बन 1 2 3 आहे का? 3 म्हणजे काय हो? प्रोपिओन. 3 म्हणजे प्रोपिओन. लिहा पुढे अल्डिहाइड. का झालं? अल्डिहाइड. नाव झालं प्रोपिओनाल्डिहाइड, फार्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिओनाल्डिहाइड. बाकीची बी नावं इकडे आपण ह्या बाजूला लिहूयात. पहा, हे पुसतो मी, इकडे लिहूयात आपण. चौथं उदाहरण बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O H. आता बोलता कार्बन हो 1 2 3 4. तुम्हाला माहित आहे 4 कार्बन असेल तर 4 कार्बनचा शब्द कुठला आहे आपल्याकडे? ब्युटीर. ब्युटीर. आणि पुढे काय लिहायचं आहे? अल्डिहाइड. ब्युटिराल्डिहाइड. CHO म्हणून अल्डिहाइड. अशा प्रकारे याचं नाव झालं ब्युटिराल्डिहाइड. नेक्स्ट पहा एक्झाम्पल, CH3 CH2 C डबल बॉन्ड O H. मोजा कार्बन 1 2 3 4 5. 5 कार्बनचा शब्द कुठला आहे? व्हॅलेर. ह्या व्हॅलेर. पुढे काय लिहा? अल्डिहाइड. नाव झालं व्हॅलेराल्डिहाइड. नाव झालं व्हॅलेराल्डिहाइड. अशा प्रकारचे हे काही उदाहरणं अल्डिहाइडचे तुमच्यासमोर मी दिलेली आहेत. आणखीन काही महत्त्वाचे नियम सांगतो आणि आणखीन काही कॉमन नाव लिहितो, म्हणजे संपूर्ण भाग आपला पूर्ण होऊन जाईल. फार्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिओनाल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड, व्हॅलेराल्डिहाइड. बोला, फार्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिओनाल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड, व्हॅलेराल्डिहाइड. प्रत्येक नाव कसं तयार झालं, प्रत्येकाचं काम नाव मी सांगितलेलं आहे. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, प्रत्येकाचं नाव सांगत असताना कार्बनची संख्या किती आहे आणि कार्बनच्या संख्येसाठी कोणता शब्द आहे हे आपण लक्षात घ्यायचं. 1 फार्म, 2 ॲसिट, 3 प्रोपिओन, 4 ब्युटीर, 5 व्हॅलेर. फार्म, ॲसिट, ब्युटीर, व्हॅलेर. फार्म, ॲसिट, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर. फार्म, ॲसिट, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर. इसरायचं नाही, लक्षात ठेवा, हे शब्द लई महत्त्वाचे आहेत ते. आता आणखीन काही उदाहरणं सांगतो आणि मग त्याचं पण कसं नाव तयार होतं हे आपण समजून घेऊ. ओके, पहा. आता बघा, आता एक महत्त्वाचा नियम आहे आपल्याकडे. समजा 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 असेल, 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 असेल, 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 ग्रुप असेल, तर आपण त्या ठिकाणी आयसो हे प्रिफिक्स वापरू शकतो. आयसो हे प्रिफिक्स वापरता येतं. आयसो हे प्रिफिक्स आपण वापरायचं. कळलं का? हे महत्त्वाचे नियम आहेत ते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण अल्फा बीटा शब्द पण वापरू शकतो, ते पण सांगतो लगेच. ओके, पहा. CH3 CH3 C डबल बॉन्ड O H. बघा बरं का. आता आपण काय करू, पहिल्यांदा नाव लिहू. मोजा कार्बन 1 2 3 4. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 4 असेल तर काय शब्द येईल? ब्युटीर. हे लिहू आपण ब्युटीर. पुढे काय येईल? अल्डिहाइड, म्हणजे ब्युटिराल्डिहाइड. हे कसं आलं कळालं का बघा? हे नाव कसं आलं कळालं का बघा? ह्याचं नाव आहे ब्युटिराल्डिहाइड. ब्युटिराल्डिहाइड हे नाव कसं आलं? कार्बनची संख्या 4, 1 2 3 4 म्हणून ब्युटीर. अल्डिहाइड म्हणून समोर अल्डिहाइड, नाव झालं ब्युटिराल्डिहाइड. परंतु 1 2 नंबरच्या कार्बनला 1 CH3 आहे. जर 2 नंबरच्या कार्बनला 1 CH3 ग्रुप जोडलेला असेल
तर आपल्याला आयसो घ्यावं लागतं, म्हणून ह्या आयसो. नाव झालं आयसोब्युटेराल्डिहाइड. कळलं का? या कंपाऊंडचं नाव काय झालं? आयसोब्युटेराल्डिहाइड. ओके, एक नाव आलं. आता अजून एक महत्त्वाचं नाव आहे की तुम्हाला अल्फा बीटा पण वापरता येते शब्द. बघा आता हे काय CHO आहे, हो का? हा संपूर्ण कुठला ग्रुप आहे? CHO ग्रुप आहे. आता जिथं फंक्शनल ग्रुप असतं, फंक्शनल ग्रुप म्हणतोय मी, मग इथं CHO ग्रुप आहे. CHOला लागून जो कार्बन आहे तो अल्फा, हा बीटा, अल्फा बीटा झाला. कळलं का? फंक्शनल ग्रुपला लागून असलेला कार्बन अल्फा, त्याच्या नंतरचा बीटा, त्याच्यानंतर जर असेल तर गॅमा, डेल्टा, इटा, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नंबरिंग देऊ शकतो. ठीक आहे, नाव लिहायचा. अल्फाला का जोडले CH3 म्हणजे लिहायचं अल्फा मिथिल, है की नाही? अल्फाला का जोडले मिथिल, अल्फा मिथिल. हा, आता कार्बन मोजा फक्त सरळ असलेले 1 2 3 फक्त. 3चा काय ते प्रोपिओन, प्रोपिओन आणि मग अल्डिहाइड, प्रोपिओना अल्डिहाइड. बघा अल्फा मिथिल प्रोपिओना अल्डिहाइड असं सुद्धा नाव लिहू शकतो आपण. समजलं का? आणि असं नाव दिल्यानंतर अल्फाला का जोडलंय CH3 म्हणजे अल्फा मिथिल झाला. आता हे मोजाचं नाही, फक्त इथले मोजाचं 1 2 3, कारण हे आपण इथे घेतलंय ना, म्हणून ते डबल मोजाचं नाही. आता 1 2 3, 3 कार्बनचा शब्द प्रोपिओन, पुन्हा अल्डिहाइड, प्रोपिओना अल्डिहाइड. अशा प्रकारचं नाव, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडला आपण नाव देऊ शकतो. ओके, नंबर 2 CH3 CH, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. समजा असं आहे, मोजा कार्बन 1 2 3 4 5. 5 म्हणजे व्हॅलेर, पुढे अल्डिहाइड आहे म्हणून अल्डिहाइड लिहा, व्हॅलेराल्डिहाइड. काय नाव झालं? व्हॅलेराल्डिहाइड. तुम्हाला माहित आहे 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 जोडला आहे, म्हणून काय घ्यायचं? आयसो. नाव झालं आयसो व्हॅलेराल्डिहाइड. या कंपाऊंडचं नाव झालं आयसो व्हॅलेराल्डिहाइड. आता अजून एक नाव लिहू शकतो आपण. आता हा कोण आहे तुमचा? CHO आहे. CHO म्हणजे कोण आहे? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला लागून असलेला कार्बन अल्फा, मग बीटा, मग गॅमा. अल्फा बीटा गॅमा. आता बीटाला का जोडलंय? CH3. आता CH3 म्हणजे काय? मिथिल म्हणजे काय? सॉरी बीटा मिथिल, बीटा मिथिल. मग आता कार्बन फक्त सरळ असलेले 1 2 3 4 हे घेतले आपण. आता हे बाकीचे उरलेले बघा 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटीर आणि मग अल्डिहाइड, ब्युटेराल्डिहाइड. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला कॉमन नाव देता येतं. कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तो पण भाग आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे आणि नाव द्यायचं आहे. ओके, आता अजून एक महत्त्वाचं सांगतो. समजा आपल्याकडे बेंझिन रिंग आहे आणि त्या बेंझिन रिंगला CH2 जोडलंय. समजा CH2. समजा बेंझिन रिंगच्या बाहेर जी साईड चेन आहे ही बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंगला जोडलेली ही साईड चेन आहे. दिसते का? हे बघा तिथं, इकडे लिहू का बाजूला? हो का? समजा असली तुम्ही. आता हे कोण आहे? बेंझिन रिंग. आणि बेंझिन रिंगला जर साईड चेन असेल आणि ह्या साईड चेनला 2 असतील हायड्रोजन, तर नाव बेंझिल म्हणायचं. काय म्हणायचं? बेंझिल. समजा इथला एक H कमी केला आपण, समजा असं लिहिलं आपण, हे असं लिहिलं म्हणजे फक्त CH घेतलं, ह्याचं नाव काय होईल? बेंझल. का म्हणा? बेंझल, बेंझिल, बेंझल. आणि अजून एक महत्त्वाचा शब्द आहे बघा, दिसते का सर्वांना? थोडक्यात मी काढण्याचा प्रयत्न करतो. जिथं आपण फक्त एकही H नाही 2 H बेंझिल, 1 H बेंझल, एकही H नाही बेंझोल, बेंझोल. बघा बेंझिल, बेंझल, बेंझो. बरोबर आहे का? बेंझिल, बेंझल, बेंझो, बेंझिल, बेंझल, बेंझो. मग आता कुठला शब्द कुठं वापरायचा लक्षात घ्या. तुमच्या समोर प्रत्येक उदाहरण आहे. आता ह्या प्रकारचे एक उदाहरण आपण घेऊ. बघा हे कार्बन आहे, इथं जोडला आपण C डबल बॉन्ड OH. ह्याचं नाव लिहू आपण. तुम्हाला माहिती आहे का? बेंझिन रिंग, बेंझिन रिंग, कार्बन एक हायड्रोजन, कार्बन एक हायड्रोजन म्हणजे बेंझली. काय होईल? बेंझल. आणि पुढे अल्डिहाइड, पुढे अल्डिहाइड. नाव झालं बेंझाल्डिहाइड, बेंझाल्डिहाइड आहे ना. हे H काढून L टाकू आपण, काढून 2 येते. बेंझाल्डिहाइड, बेंझाल, बेंझाल डिहाइड. हे L नाही असू द्या, बेंझाल्डिहाइड असू द्या. ह्याचं नाव काय आहे? फक्त बेंझाल्डिहाइड लिहावं. काय नाव घ्या? बेंझाल्डिहाइड. आणि याचं कारण असं आहे बाबांनो की शब्द आपला कुठला आहे, कसं नाव घेतलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेता येतं. तर अशा प्रकारे ह्याला आपल्याला नाव लिहिता येतं.
ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OH असेल तर त्याचं नाव बेन्झाल्डिहाइड. हे नाव तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा. बाकीचे सगळे आपण नियम सांगितले, हे पण ग्रुपचे नाव लक्षात ठेवा. बेन्झील, बेन्झल आणि बेन्झो हे पण महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपली जी सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीमनुसार अल्डिहाइडला कसं नाव देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतली. नेक्स्ट भागाबद्दलची माहिती आपण घेऊयात. आणि हे शब्द जे आहे ते फार्म, ॲसिट, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलर विसरायचं नाही. फार्म, ॲसिट, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलर हे शब्द विसरायचे नाहीत. तो पण भाग आपण त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने घेऊयात आणि नेक्स्ट भागाला सुरुवात करूयात. धन्यवाद.